होय हो. आपण कुठं तर फिरायला जाऊया की सुट्ट्या पण लागल्यात आता. होय होय जाऊया की. आणि राखीला पण घेऊन जाऊया संग, म्हणजे तिचं पण हवा पालट होईल, तिला पण बरं वाटेल. बर बर. काय ह्या बयानं माझ्या दादावर जादू केल्या काय माहिती. लग्न करून ह्या घरात आल्यापासून दादा माझं एका शब्दानं ऐकणं झालंय. सगळे ह्या बयाचंच ऐकतोय. हो ताई आल्या बघा. ए तू ग बस, मी तुझ्याशी बोलायला नाही आलेले, माझ्या दादाशी बोलायला आली. अगं पण तिचं ऐकून तर घे, ती काय म्हणा लागल्या. तिचं काय ऐकू, तिचं तर तूच ऐकत बस. तसं पण लग्न झाल्यापासून तिनं तुला काय खायला घातलंय कुणास ठाऊक, सगळं तिचंच ऐकायला लागलंयस. आमचं काय ऐकतोयस तेव्हा. आऊ ताई. राखी अगं काय केलं तिनं वाईट आपलं. अगं ज्या वेळेला आपली वाईट परिस्थिती होती त्यावेळेला ती माझ्या मागं ठाम उभा राहून आपल्याला आज इथंपर्यंत आणल्या तिनं. ज्या वेळेला आपल्यावर वाईट वेळ होती त्यावेळेला आपल्याला कोण साथ द्यायला आली नव्हती, तिनंच साथ दिली आपल्याला. आणि आज तिच्यामुळं चांगले दिवस आल्यात, तर तुला ती चुकीची वाटा लागल्या वय. आऊ ताई, माझ्याबद्दल तुम्हाला काही गैरसमज झालाय का? गैरसमज कशाला होतोय, आम्हाला सरळ डोळ्यानं दिसतेच की तू आमच्या दादाला कशी लुबाडायला लागले असते. आहो ताई, ज्या वेळेला मी लग्न करून आले तेव्हा तुमच्या दादाकडं काहीच नव्हतं. तुमची एवढी गरीब परिस्थिती होती, त्यातनं आपण सगळं चांगलं केलं. मी त्यांच्याबरोबर टिकून राहिले, एवढा चांगला संसार केला आणि एवढं आपण सगळं कमवलंय. आणि आता मी काय लुबाडणार आहे हो त्यांना. आता मला काहीच नको आहे, त्यांची साथ आहे ना, एवढंच माझ्यासाठी चांगलं आहे बघा. राखे गैरसमज लय वाईट आहे बघ. वहिनीबद्दल तुला जर काही गैरसमज असेल तर तो काढून टाक. आज मी शून्यातनं वहिनीने मला इथंपर्यंत उभा केलेला आहे, आणि जे काय तुम्हाला आता सगळं मिळतंय ना ते फक्त वहिनीमुळे, एवढं लक्षात ठेव. खरंच दादा चुकलं माझं. मला वहिनीबद्दल लय मोठा गैरसमज होता, पण आता इथून पुढे तसं नाही होणार. मी वहिनीसोबत अजिबात उद्धटपणे नाही वागणार, त्याच्याशी मी प्रेमानच राहीन.